विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेत आपल्याला. सगळ्यात इम्पॉर्टंट एक पेज तुमच्याशी मी शेअर करतोय. एक चार्ट आहे रे, म्हणतो ना आपण तो एक ट्री चार्ट वगैरे असतो की नाही, त्याप्रमाणे क्लासिफिकेशनचा चार्ट आहे. सिंपल आहे. पण याच्यावर कितीतरी वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत. बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा आणि सीईटीत तर विचारूच नका. म्हणजे एवढे पुढचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत ना, बघा इतके प्रश्न मी सिलेक्ट केलेत ना, सगळ्यांची उत्तरं इथं आहेत. पण या लेक्चरमध्ये मला सगळी उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. ही जी आपली सीरीज आहेत ना, काय म्हणतोय आपण? सीईटीमध्ये 50 पैकी 20 पेक्षा जास्त, मी तर म्हणतो 30 ते 40 प्रश्न असे असतात, की वाचल्या-वाचल्या त्याचं उत्तर आलं पाहिजे. वाचल्या-वाचल्या लक्षात घ्या म्हणूया आपण. आणि मग मला सांगा 4-5 सेकंदात एक प्रश्न जर सॉल्व्ह झाला, तर 20 प्रश्न आपले 2 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होतात. आणि तो वेळ फिजिक्सला वापरायचा असतो आपल्याला. म्हणजे माहित नाही तुम्हाला? फिजिक्स, केमिस्ट्री मिळून फक्त 1.5 तास असतो सीईटीमध्ये. टोटल 3 तास वेळ असतो, पण मॅथ्सचे 1.5 तास वेगळे आणि फिजिक्स, केमिस्ट्री 1.5 तास वेगळे असतात लक्षात घ्या. जेईला कंबाईन वेळ असतो, सीईटीला नाही. तेव्हा सीईटीला एकच स्ट्रॅटेजी आहे. केमिस्ट्री कमीत कमी वेळेत सोडवा आणि तो वेळ फिजिक्सला वापरा. आणि 1.5 तास झाले की मॅथ जर स्टार्ट झाला, फिजिक्स, केमिस्ट्रीला परत वेळ मिळत नाही. चला सुरुवात करूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके. आता लक्षात घ्या त्यातले हे कार्बोहायड्रेट्स बघा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. पुढे रायबोज पण दिलंय. हे सगळे मोनोसॅकराइड्स आहेत. आता बोर्डच्या एक्झाममध्ये जुलै 2025 ला विचारलंय, की मोनोसॅकराइड्स म्हणजे काय? जर कार्बोहायड्रेट्स व्हिच डू नॉट हायड्रोलाइज इंटू स्मॉलर युनिट्स आर नोन ॲज मोनोसॅकराइड्स. सांगू का? शुगरचं हायड्रोलिसिस केलं, की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. मग शुगर पासून मला 2 युनिट मिळाले. म्हणून ते मग डायसॅकराइड्स आहेत. व्हिच यील्ड म्हणजे प्रोड्यूस 2 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस इस नोन ॲज डायसॅकराइड. मी आता इथं लक्षात काय ठेवतोय बघा, समजून घ्या. एस-एम-एल. एस म्हणजे सुक्रोज, शुगर. एम म्हणजे माल्टोज आणि एल म्हणजे लॅक्टोज, की जे दुधामध्ये असतं, दुधामध्ये लॅक्टोज हे लक्षात घ्या. दुधात प्रेझेंट असतं म्हणूया आपण. बरं, ह्यात 2-2 युनिट आहेत. मग शुगरमध्ये कोण आहे? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. माल्टोजमध्ये दोन्ही पण कोण आहे बघा? दोन्ही पण ग्लुकोज आहे आणि लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज आहे. लॅक्टोज दुधात आहे ना, मग दुधात आहे म्हणल्यावर त्यात फ्रुक्टोज येणार नाही. लॅक्टोजमध्ये फ्रुक्टोज नाहीये. एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. एक ग्लुकोज आहे आणि एक गॅलॅक्टोज आहे म्हणूया आपण. चला. मोनोसॅकराइडची नावं सांगा. ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज, की ज्याच्यात एकच युनिट असतं. 2 युनिट आहेत शुगर युनिट म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 युनिट मिळतात असे कोण आहेत? एस-एम-एल शुगर, ग्लुकोज, फ्रुक्टोज. माल्टोज दोन्हीही ग्लुकोज. एस-एम-एल लॅक्टोज एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. हे विचारतायत परीक्षेत, हेच विचारतायत. पण सांगतो. आता ट्रायसॅकराइड म्हणजे 3 अरे एकच नाव आहे रॅफिनोज. मग त्यात ग्लुकोज पण आहे. ओके. फ्रुक्टोज आहे का बघा रे? फ्रुक्टोज, फ्रुक्टोज पण आहे. गॅलॅक्टोज आहे का बघा? सगळेच प्रेझेंट आहेत. म्हणजे ग्लुकोज पण आहे, फ्रुक्टोज पण आहे आणि गॅलॅक्टोज आहे. कसा प्रेझेंट आहे सांगा ते? रॅफिनोज ते ट्रायसॅकराइड आहे. आता टेट्राचं एक्झाम्पल पण एकच आहे स्टायचोज. मग त्यात ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे. पण टेट्रा म्हटल्यावर मला 4 पाहिजेत ना. मग एक कुठली तरी मोनो डबल असणार आहे ते आहे गॅलॅक्टोज. मग एक फ्रुक्टोज आहे, एक ग्लुकोज आहे, 2 गॅलॅक्टोज आहेत. आता शांतपणे ऐका माझं बाळांनो. ओलिगो म्हणजे काय 2 to 10 पण आपल्याला 2 to 4 पर्यंत जास्त इम्पोर्टंट आहेत. डाय, ट्राय आणि टेट्रा म्हणूया आपण. ओके. पण पॉलिसॅकराइड्समध्ये स्टार, ग्लायकोजन, सेल्युलोज ह्याच्यामध्ये मात्र 10 पेक्षाही जास्त युनिट तयार होतील ऑन हायड्रोलिसिस. चला काढा स्क्रीनशॉट लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला पुढच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. एस-एम-एल तुमच्या लक्षात आलंय. ट्रायमध्ये रॅफिनोज. ओके. टेट्रामध्ये स्टायचोज. बास. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ग्लुकोज पण तयार होतंय, गॅलॅक्टोज पण आहे आणि फ्रुक्टोज पण आहे. तिन्हीच्या तिन्ही प्रेझेंट आहेत. ट्रायसॅकराइड सांगतो. माल्टोज एस-एम-एल डाय आहे. सेल्युलोजचा प्रश्नच घेऊ नका लक्षात घ्या. हे लॅक्टोज इथं नाहीच ते. हे सगळे इथंच आहेत म्हणूया आपण. उरलं कोण मग? रॅफिनोज की जे ट्रायसॅकराइड. काय अवघड आहे सांगा? काय विचारलंय? की ग्लुकोज पण आहे, फ्रुक्टोज पण आहे आणि गॅलॅक्टोज आहे. ऑब्व्हियसली रॅफिनोज. पुढचं एक्झाम्पल बघा. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग कार्बोहायड्रेट प्रोड्युसेस डबल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज? डबल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज. डबल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज कुठे आहे सांगा? माल्टोज मध्ये तयार होत आहेत. बघा बघू चेक करा. उत्तर आहे का माल्टोज? आहे. ॲज कंपेअर टू द सुक्रोज. येते लक्षात तुमच्या? सुक्रोज मध्ये एकच आहे. माल्टोज मध्ये 2 आहेत लक्षात घ्या ग्लुकोज.
हे तुम्हाला कळलं नाही प्रश्नाचं उत्तर. बघूया तुम्हाला मला सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या मला सांगा. जाऊ दे वेळ. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ कार्बोहायड्रेट प्रोड्युसेस इक्वल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज अँड हायड्रॉलिसिस? ओके, ऐका. सुक्रोजमध्ये ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असतं. लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज असतं आणि एक गॅलॅक्टोज असतो. सुक्रोजमध्ये ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. माल्टोजमध्ये दोन्ही पण ग्लुकोज असतात. मग इथं सेम नाहीये. मला इक्वल क्वांटिटी पाहिजे. मग हा ऑप्शन कॅन्सल. माल्टोजमध्ये लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज असतं आणि एक गॅलॅक्टोज असतं. माल्टोजमध्ये दोन्हीही ग्लुकोज असतात. सेम नाहीये. माल्टोजमध्ये नसतात. रॅफिनोज हे ट्रायसॅकराइड आहे. त्यात ग्लुकोज एकच असतं. माल्टोजमध्ये 2 ग्लुकोज आहेत. मग हेच ऑप्शन बरोबर आहे बघा. सुक्रोजमध्ये 1 ग्लुकोज आहे, लॅक्टोजमध्ये 1 ग्लुकोज आहे. इकडे गॅलॅक्टोज आहे, इकडे फ्रुक्टोज जाऊ दे. पण ग्लुकोज तर इक्वल आहे ना. आता वाचा प्रश्न. आता वाचा प्रश्न. कळालं तुम्हाला? मग आता पुढचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. हं. आयडेंटिफाय द पेअर ऑफ कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज कशात नाहीये? शुगरमध्ये नाहीये. शुगरमध्ये नाहीये गॅलॅक्टोज. ओके. बरं गॅलॅक्टोज रॅफिनोजमध्ये आहे का? आहे. माल्टोजमध्ये नाहीये गॅलॅक्टोज. नाहीये गॅलॅक्टोज. कारण माल्टोजमध्ये दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज आहेत. माल्टोजमध्ये दोन्हीच्या दोन्ही कोण आहेत सांगा? ग्लुकोज आहेत. मग मला सांगा मी तर ऑप्शन कॅन्सल केले भरपूर. मग आता हे उरलंय. रॅफिनोजमध्ये ट्रायसॅकराइड आहेत. एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि एक गॅलॅक्टोज असतो. स्टायचोजमध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज असतात आणि त्यांनी काय म्हटलंय? गॅलॅक्टोज कुठं आहे? दोघांमध्ये. उत्तर ऑप्शन सी करेक्ट आहे. बाळांनो, नॉर्मली मुलं हे करतच नाहीत. मिस करतात हा टॉपिक लक्षात घ्या आणि तुमच्यासाठी हा बेस्ट टॉपिक आहे समजून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायसॅकराइड? एस-एम-एल हे डायसॅकराइड आहेत. एस-एम-एल आहे. माल्टोज हे आहे. सुक्रोज आहे. लॅक्टोज आहे. त्यांनी नॉट म्हणलंय. मग रॅफिनोज नाहीये का? कारण ते ट्रायसॅकराइड आहे. त्यात ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज तिन्हाचे एक-एक युनिट प्रेझेंट असतात. चला. टेट्राचं एकच एक्झाम्पल आहे एस-स्टायचोज. स्टायचोजमध्ये कुठले प्रेझेंट असतात मॉलिक्यूल सांगा? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज. काय अवघड आहे? काही अवघड नाही. अजून प्रश्न घ्यायचे आहेत मला. आता बास. उत्तर द्या. तुम्ही द्या, मी पण देतो. ट्रायसॅकराइड्स, रॅफिनोज. which among the following carbohydrate molecule is not further hydrolyzed? राइबोज. स्टायचोज मध्ये 4 आहेत, लॅक्टोज मध्ये 2 आहेत, रॅफिनोज मध्ये 3 आहेत. इथं नॉट फर्दर म्हणलं की मोनोसॅकराइड एकच एक्झाम्पल आहे. मग ह्याच्या अगोदर 2 कोण? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, राइबोज दिलं होतं चार्टमध्ये. द युनिट ऑफ मोनोसॅकराइड प्रेझेंट इन रॅफिनोज 3 असतात, 3 असतात. तिन्ही वेगळे असतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज 1 युनिट ऑफ ईच असतं लक्षात घ्या. व्हिच अमंग द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इज अ ट्रायसॅकराइड? रॅफिनोज असतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि एक गॅलॅक्टोज असतो. ऑन हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज. सुक्रोजमध्ये एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. इक्विमोलर मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज लक्षात घ्या. किती मिनिटं झाली रे? 6-7 मिनिटं झाली बहुतेक. सगळा केला आपण. व्हिच अमंग द फॉलोइंग इज अ प्रॉडक्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ 1 मोल ऑफ रॅफिनोजमध्ये सगळे असतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. एक-एक हां. एक-एक. 2 ग्लुकोज शक्य नाहीये. 2 फ्रुक्टोज शक्य नाहीये. हे शक्य नाही. आता एक बघा. 1 ग्लुकोज, 1 फ्रुक्टोज आणि 1 गॅलॅक्टोज. कशामध्ये? रॅफिनोजमध्ये. झाले प्रश्न? खूप होते प्रश्न लक्षात घ्या. खूप प्रश्न होते. आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का, की 2025 चेच प्रश्न भरपूर होते. बघा हे सगळे प्रश्न सुरुवातीचे आहेत ना 25, 25, 25, 25 खूप प्रश्न आहेत लक्षात घ्या. सगळे 25 चेच प्रश्न होते. एका चार्टवरती एवढे प्रश्न. म्हणून तर तुम्हाला वायवा सीरीज फॉलो करायची आहे. वायवा सीरीजचं आता हे 14वं लेक्चर आहे बहुतेक. बघूया आपण 14वंच लेक्चर आहे का? ओके. होय. मग तसे 15-20 लेक्चर ना ह्याच्यापेक्षा जास्त लेक्चर असणार आहेत लक्षात घ्या. मिळतायत तुम्हाला लगेच पॅनिक मोडमध्ये जाऊ नका. आपलं एक छान असं एक सबस्क्रायबर आहे. वायवा सीरीजची काळजी करतो सर कधी स्टार्ट करणार? तर बाळांनो ते होणार आहे लक्षात घ्या. काळजी करू नका. खूप वेळेत होणार. असं नाही की एक्झाम झाल्यानंतर होणार. वेळेत तुम्हाला मी देतोय लक्षात घ्या. पण मग हे लेक्चर्स तुम्ही मित्रांच्यावर शेअर पण करा. मित्रांच्यावर डिस्कस करा. प्रश्न विचारा एकमेकांना. सीट इतकी सोपी जाईल ना तुम्हाला. विचार करा ना. 35 प्रश्न तर असेच आहेत. केमिस्ट्रीमध्ये जे तुम्ही तोंडी सोडवणार आहे. मॅथ्समध्ये तुम्ही जाणार पुढे 70च्या पुढे जाणार म्हणूया आपण. झाले इथेच जवळ-जवळ किती स्कोर होतोय 100 क्रॉस करता तुम्ही मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्स बोनस आहे आपल्यासाठी. मग प्रत्येक स्टुडंट आपला 99 च्या वर जाणार म्हणजे जाणारच आहे. तुम्हाला जायचंच आहे. ऑल द बेस्ट.